मारून टाकल्या आणि त्यावेळेस अफजल खान तिथून उठला आणि अफजल खानाचा मुक्काम झाला पंढरपूर. चंद्रभागेच्या रानामध्ये पुंडलिकरायांना फेकून दिलं. तिथं काही दिवस थांबला आणि त्या नदीच्या पात्रामध्ये त्या चंद्रभागेच्या रावडामध्ये अफजल खानाने काय कापली काय तिथून तो निघाला आणि अफजल खानाचा पुढचा मुक्काम झाला तुळजापूर. तुळजापूरमध्ये भवानीच्या मंदिरामध्ये अफजल खान येतोय आणि अफजल खानाबरोबर होता कृष्णाजी. अफजल खानाबरोबर होता कृष्णाजी आणि अफजल खान विचारतोय कृष्णाजी यही है शिवा का देव? हाँ हुजूर यही है मराठों की देवी. अफजल खानाला संताप अनावर झाला. हातामध्ये हातोडा घेतला आणि त्या तुळजापूरच्या मंदिरामध्ये अफजल खान गेला आणि तुळजापूरच्या मंदिरात गेल्यानंतर अफजल खानाने तुळजापूरची भवानी फोडली. ठिकऱ्या झाल्या तुळजापूरच्या भवानीच्या. आणि ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रतापगडाच्या पायथ्याला कळाली. थोडा बेस कमी करा. प्रतापगडाच्या पायथ्याला बातमी कळाली की अफजल खानाने आपली कुलदैवत महाराष्ट्राची कुलदेवी तुळजापूरची भवानी फोडली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना रात्रभर डोळा लागला नाही आणि सकाळी सकाळी राजांना झोप लागली आणि झोप लागल्यानंतर राजांच्या स्वप्नामध्ये तुळजापूरची आई तुळजा भवानी गेली आणि राजांना उठवलं आणि उठवल्यानंतर काय सांगितलं तुळजापूरची भवानी राजांसमोर प्रकट झाली. आनंदी निर्गुण प्रगटली भवानी. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या येण्याच्या अगोदर अफजल खानासाठी असा शामियाना उभारला की त्या शामियान्यामध्ये रत्नजडित असं सोनं चांदणं माणिक मोती हिरे पाचू सगळं त्या शामियान्याला जोडले. आणि अफजल खान तो शामियाना बघताच हे विसरला की मी आलो कशासाठी. नंतर त्याची बॉडीगार्डने आठवण दिली सय्यद बंडा. अफजल खानाचा बॉडीगार्ड त्याचं नाव होतं सय्यद बंडा. सय्यद बंडाने सांगितलं खान जी आप तो शिवाजी को मारने के लिए आए हैं ना? अरे हाँ मैं तो भूल गया. मुझे पता नहीं था कि शिवा के पास इतनी दौलत शोहरत होगी. शिवाजी महाराजांना त्याने पत्र लिहिलं. शिवा बहुत सुना है दक्कन में बहुत चलता है तुम्हारा. बहुत सुना है दक्कन में तेरा नाम. एक बार हमें मिलने के लिए आ जाओ शिवा. आ जाओ. अफजल खानाचे पत्र शिवाजी महाराजांनी वाचलं आणि अफजल खानाचे पत्र वाचून शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीचा दिवस निवडला. आणि त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगड उतरतायत.
प्रतापगड उतरण्याच्या अगोदर अंगामध्ये चिलखत घातलं, अंगामध्ये पखाडी कुर्ता घातला, डोक्यावर जिरेटोप घातला, ज्ञानात तलवार अटकवली आणि हातामध्ये अंगठ्या दिसत होत्या, पण त्या अंगठ्यांच्या बाजूला होते वामनखे आणि ते वामनखे ज्याने पाठवून दिलेले होते तो सुद्धा समाजाचा होता, त्याचं नाव रुस्तेम जमा. वामनखे शिवाजी महाराजांनी असे हातामध्ये घट्ट मिठीमध्ये असे पॅक पकडले, कुणाला वाटले पाहिजे राजांनी अंगठ्याच घातलेले आहेत आणि राजांच्या बरोबर होता तो म्हणजे न्हावी समाजाचा जीवामाला. न्हावी समाजाचा जीवामाला आणि न्हावी समाजाचा जीवामाला राजांच्या मागे चालतोय. राजे प्रतापगड उतरताय, हळूहळू राजे प्रतापगड उतरले आणि त्याच्या शामियान्यामध्ये शिवाजी महाराजांनी पहिला पाऊल टाकताच अफजल खानाने शिवाजी राजांकडे बघताच अफजल खान ताडकन उभा राहिला. शिवाजी महाराजांना सांगितलं, शिवा मुझे लगा तुम अकेले आओगे, हे तुम्हारे बाजू में कौन है? शिवाजी महाराजांनी सांगितलं,